हॅलो एव्हरीवन. HMPV व्हायरस म्हणजे काय बरं? HMP व्हायरस म्हणजे ह्यूमन मेटानिमो व्हायरस. हे व्हायरस चायनामध्ये बऱ्याच प्रमाणात याची वाढ झालेली आहे. तसेच भारतामध्ये पण हा व्हायरस आलेला आहे. यामध्ये आपल्या भारतामध्ये 3 केसेस आढळल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, हा व्हायरस नवीन नाही आहे, हा व्हायरस जुनाच आहे. 2001 मध्ये हा व्हायरस आयडेंटिफाय झाला होता. त्याचा न्यू व्हेरिएंट हे आलेला आहे. तर ह्या व्हायरसमध्ये जनरली काय होतं, या व्हायरसमध्ये आपले कॉमन कोल्ड सारखे सिम्पटम आढळतात. म्हणजे हा जो व्हायरस आहे तो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला अफेक्ट करतो. यामध्ये नाही का कोल्ड, कफ, तसेच सोर थ्रोट, तसेच बॅकएक आणि रनिंग ऑफ नोज असे आपले कोल्ड रिलेटेड जे सिम्पटम आहे ते आपल्याला दिसून येतात. तो लो रेस्पिरेटरी ट्रॅकला सुद्धा अफेक्ट करतो. यामध्ये न्यूमोनिया, अस्थमा, तसेच ब्रॉन्कायटिस याचा आजार होऊ शकतो. जनरली हा व्हायरस जो आहे तो विंटर आणि स्प्रिंग डेव्हलप होतो. हा जो व्हायरस आहे तो लहान मुलांना व 65 इयर ओल्ड करू शकतो. काय होतं की यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर ही कमी असते, त्यामुळे हे व्हायरसला लगेच अडॅप्ट करू शकतात. तसेच हा जो व्हायरस आहे तो कोविड सारखा पेंडेमिक नाही, त्यामुळं काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. ॲक्च्युली हा व्हायरस जो आहे तो एक्झिस्टिव्ह व्हायरस आहे. काळजी घ्यायला हवी. यामध्ये आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं. तसेच हँड वॉश करायचं, म्हणजे हँड हायजेनिक ठेवायची. आणि तसेच याच्यामध्ये कमीत कमी गर्दीमध्ये जाणे टाळावे. लवकर रिकवर होऊ शकतो, त्यामुळे काही काळजी करण्यासारखं नाही. आणि थोडे जरी सिम्पटम आढळले किंवा असं जाणवलं तर नाही का लगेच डॉक्टरांचं कन्सल्ट घ्यावे.